Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आता महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीसाठी मतांची पेरणी सुरू केली आहे. तहानलेल्या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणांचा विधानसभा निवडणुकीत फायदा होणार का? या घोषणांमुळे महायुतीच्या मतांची आखणी होईल का? लोकसभा निवडणुकीत कुठे कुठे आणि कसा कसा फटका महायुतीला बसला होता? नेमक्या काय घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. राज्यात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 6 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात 75,000 कोटींची गुंतवणूक केली जाईल. यात 7 विशाल आणि अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आहेत. याचबरोबर लिथियम बॅटरी सेमीकंडक्टर प्रकल्पही उभारले जाणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातल्या 19,000 तरुणांना रोजगार मिळणार आहे. ग्रीन एनर्जी, ग्रीन मोबिलिटी आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असल्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. एकंदरीत विधानसभा निवडणुकीची गणितं आखण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी या घोषणांमधून केलेला दिसतो. विधानसभेची त्यांची गणितं पाहण्यापूर्वी जाणून घेऊयात की लोकसभा निवडणुकीत महायुतीचं गणित कसं फसलं होतं. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे निवडून आले आहेत. इथला भोकरदन विधानसभा मतदारसंघ रावसाहेब दानवेंचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातूनही लीड मिळालेलं नव्हतं. जालन्यातील 6च्या 6 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला लीड मिळालं होतं. याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती होती. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर अशी लढत होती. या लढतीत काँग्रेसने बाजी मारली. या लोकसभा मतदारसंघातला भोकर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतर सगळ्या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळालंय. बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. लातूर, हिंगोली, धाराशिव या लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. मराठवाड्यातील संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडलं तर इतर 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच लीड मिळालाय. यातले अनेक लोकसभा मतदारसंघ भाजपचे गड म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार देखील आहेत. मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यामुळे या आमदारांना कुठेतरी विचार करावा लागणार आहे. त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही आखणी केली असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यात वॉटर लेव्हल वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. एनजीओच्या मदतीने गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्टोरेज कॅपॅसिटी वाढली तर पाणीसाठा वाढेल. पाण्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी सूचना दिल्या आहेत. पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नये यासाठी देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत दुष्काळाबाबत आज बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ते बोलत होते. याचबरोबर टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपासून तलाठ्यांपर्यंत सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शिवाय टँकर आणि चाऱ्याची देखील व्यवस्था केली जाणार आहे. पाण्याच्या जुन्या बिलाचे नंतर पाहू. थकीत बिलामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडणार नाही. भूजल पातळीत घट आली आहे, त्यासाठी संस्थांना सूचना दिल्या आहेत. बोगस बियाणे आणि खत आढळले तर जेलमध्ये टाकले जाईल. मुख्य सप्लायर्सची सर्वे करून तपासणी केली जाईल. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठीही सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मात्र त्यांच्या या घोषणा आणि विधानसभेची गणितं याविषयी तुम्हाला मात्र काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.